प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला भंग दक्षिण काशी पैठण निवासी गोदावरी तटी ज्यांची अखंड जलसमाधी आहे, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये शांतीला वरले, त्याच्यापेक्षा गुरुवारी कोरेकर बाबा पाटा सांगतात शांतीने शांती वाट पाहत होती महाराज कोरेकर यांची. कोरेकर बाबांची तर पाठच पाहतच होती. नाथबाबांनंतर काय नाथबाबांनी शांतीला नाही वरलं, शांतीने नाथबाबांना वरलं. असे शांती ब्रह्म नाथबाबा ज्यांनी काशी विश्वेश्वराचं गंगेचं पाणी रामेश्वरला जात असताना भर उन्हामध्ये ज्यांनी गाढवामध्ये रामेश्वर पाहिला, ज्यांची ग्रंथ संपदा जर पाहिली ना, चिरंजीव पद, हस्तमालक, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, एकनाथी गाथा, असे आनंद लहरी, असे अनेक ग्रंथ संपदा ज्यांनी समाजाच्या भारुडे, रूपकपर भारुडे, पिंगळा हे असं सर्व ज्यांनी समाजाला दिलं, अशी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा 5 चरणाचा भजनी मालिकेमध्ये वासुदेव प्रकरणातील अभंग आहे किंवा एकनाथी भागवतामध्ये नाथरायांच्या अभंग गाथ्यामध्ये सुद्धा बरं का अभंग वासुदेवाचा आहे. असं वासुदेव प्रकरणातील 5 चरणाचा काही मालिकेमध्ये धन्य जगी तूची सुरुवात आहे नामदेव बाप्पांच्या, पण आमच्या वारकरी शिक्षण संस्था जोग महाराजांच्या मामासाहेबांच्या स्वामी महाराजांच्या मालिकेमध्ये सुख दुःख समान सकळ सुरुवात यायची. पण त्या परंपरेनुसार सुरुवात सुख दुःख समान ह्याचीच मी सुरुवात केलेली आहे. आणि आप्पांच्या मालिकेमध्ये धन्य जगी तूचे काही फक्त खालचं वरचं खाली झाले काही अडचण नाही. पण ही संस्थेची परंपरा मग तीच अभंग तसा निवडलाय. 5 चरणाचा अभंग असून एकनाथ महाराज 3 कडव्यामध्ये 9 लक्षणं संतांची सांगतात. ते संत कसे आहेत आणि असे संत जगामध्ये धन्यतेला प्राप्त झाल्यानंतर ते हरिरंगामध्ये नाचतात. आणि त्याच्यानंतर हे संतत्व अवच्छेदक प्राप्त होण्यासाठी, संतत्व प्राप्त होण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काय केलं, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन हे त्यांच्या जीवनामध्ये आचरण केलं, अनुसरण केलं. त्याच्यामुळे संत लक्षण प्राप्त झाली. असा नाथ बाबा यांचा 5 चरणाचा आजचा अभंग सेवेसाठी विठ्ठल विठ्ठल. भगवान नागेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये कसबे पाटस चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्षे 37 वर्षे आहे. म्हणजे आपण 3 टप्पा पूर्ण करून चतुर्थ टप्पाकडे आपण वाटचाल करत आहोत. त्यानिमित्ताने ही असणारी कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे परमादरणीय हरिभक्तीपरायण ह्या गावचं भूषण, ह्या परिसरातील भूषण गुरुवर्य महादेव महाराज, शितोळे महाराज, गुरुवर्य महाराज असतील, त्याच्यानंतर आदरणीय हरिभक्तीपंत तरटे नाना असतील, आमचे हरिभक्तीपरायण देवीकर महाराज असतील, आमचे दिनेश नाना असतील, किंवा तुम्ही सर्वच आता ग्रामस्थ भजनी मंडळ पवार महाराज वगैरे तुम्ही सर्व आता तुमच्या सर्व नागेश्वर भजनी मंडळाच्या वतीने आले इकडे माझ्याकडे कीर्तन रूपी सेवा. प्रथमतः तुम्हाला सर्वांना धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. महाराजांचा फोन आला मला, म्हणले महाराज 28 तारीख मला वाटतं म्हणलं प्रवचन आहे का महाराज. फोन महाराज झाल्यानंतर नाही म्हणजे निगडे महाराज कीर्तन म्हणा कीर्तन. मग मी ते एवढा मोठा महाराज नाही म्हणले. महाराज म्हणले तुम्ही कुठं कमी तो म्हणले तेव्हा तुमच्या का हायती आहे म्हणून तुम्हाला बोलवले ना. तर काय झाले आवाजाचं महाराज पार माझं रामकृष्ण हरी झाले. पारायण पण गावातच मनावर सांगावं लागते, दांडी हनुमती कीर्तन पण मधले करावं लागतात. आणि आता हे 2 गळे असल्यामुळे माझा टेन्शन नाही. आमचे आदरणीय हरिभक्त मृदंग सम्राट धर्माधिकारी महाराज आहे. मृदंग कसा वाजवावा बरं का, मृदंगाचं ज्ञान काय असावं, किंबहुना कीर्तनामध्ये मृदंग कसा असावा हे आदरणीय महाराजांकडून शिकावं. कारण का कुष्टी बाबा मृदंग कसा वाजवतात ते यांच्याकडे पहा. गुरुवारी आमचे वैद्य बाबा मृदंग कसे वाजवायचे यांच्याकडे पाहिले, यांच्याकडे पहा. आता गुरुवारी पांचाळ गुरुजी बरं का मृदंग कसे वाजवतात हे यांच्याकडे पहा. आता मोठमोठ्या गाड्यांचं भावनी शंका वगैरे असते, मला नाव घ्यायचं नाही बरं का. जास्त कीर्तनामध्ये मृदंग बडवणं म्हणजे तो मृदंग श्रेष्ठ नाही.
पण आता 30 सेकंदाच्या क्लिपने लयच चांगलं काम केले. नुसता वाढवायचा. अरे ते कोणत्या मात्रा देतो का, कोणत्या तालात येतो का, हा कोणतं येते, रिता टाळी का होते, बरंच येते. आता ते माझं ते हेच नाही राहिले, मग ते विसरले माझं पहिलं शिक्षण घेतलेलं. हा रिता टाळी करतात काय करते, पूर्व दिशा उत्तर दिशा वगैरे ते सर्वजण त्या लय प्रमाण असं काहीच नाही. मग तडा 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 वाजन ते काय ताशे वाजवतो, कारण त्यालाच बोलवा 10,000 एक कीर्तन वाजवायला. अरे काय येण्याचा बाजार आहे. हा असे सुंदर मदंगमणी महाराज आहेत. आदरणीय माझे दोन्ही परम मित्र संगीत विशारद गायनाचार्य, त्याचा अतिशय गोड कोकिळासारखा कंठ आहे, अतिशय गोड आहे. मी तर म्हणतो त्यांनी कोकिळा खाली होती का काय माहिती, अर्धी मला द्यायचे ना. आमचे आदरणीय झेंडे महाराज आहेत, परम आदरणीय उत्कृष्ट कीर्तनही करतात. आदरणीय गायनाचार्य आमचे हणगर महाराज असतील, आदरणीय आमचे गायकवाड महाराज, अगोदर बसलेले आमचे पुनर्वसनचे महाराज, आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी आहात. आमचे गुरुकुमचे आदरणीय दोन्ही महाराज मंडळ या ठिकाणी आहेत. शक्यतो महाराज लोक नाहीत कीर्तनाला, काय त्यांचं होतं काय दुखत आहे तेच कळत नाही बरं का. परंतु तुम्ही सर्वजण महाराज मंडळ या ठिकाणी आहात. मला आवाज द्या, थोडा आवाज. तुम्ही तुमच्या सर्वांच्या वतीने आलेली कीर्तन रूपी सेवा, प्रथमतः तुम्हाला सर्वांना धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. ज्या ज्या वेळेस टाळी विठ्ठल विठ्ठल भजन होईल बरं का, ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस टाळी वाजवायची नाही. वा, विठ्ठल विठ्ठल मुखाने भजन करायचं नाही. मग इथं काय लाडू खायला आला का कीर्तन झाल्यावर बरं का. ज्या ज्या विठ्ठल विठ्ठल भजन होईल, मधली चाल होईल, प्रमाण होते, त्यावेळेस मुखाने टाळी, ऐकता नीट, हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण विठ्ठल विठ्ठल. प्रमुखे नाद बाबा प्रथम त्यांना सांगतात, ते महात्मे कसे आहेत, सुख दुःख समान सकळ. महाराज सांगतात सुख आणि दुःख ज्यांना समान आहे, 2 लक्षणं, सुख दुःख समान सकळ. तिसरं लक्षण मी सांगन बरं का, ऐका किती लक्षण झाले सांगन मी तुम्हाला, तुमच्याकडून पाकिट घेईन नाही तर नाही सांगता आलं तर. हा, सुख दुःख समान सकळ. तिसरं लक्षण जीवांचा कृपाळ, त्यांना सुखही सारखं आहे दुःखही सारखं आहे, जीवाचा कृपाळ करतात, जीवावरती कृपा करतात. ह्या मॉनिटरला आवाज द्या मला, असा आवाज मोकळा पाहिजे, मोकळा असा क्लिअरिटी असं पूर्ण मोकळं करा. करा काय अडचण नाही, महाराज जवळच आहे तुमच्या का नाही, मस्तपैकी अंगाश करा. अजून आपण चहा पिऊ दोघं जण चौकात झाल्यावर कीर्तन. वाटा वाटा द्या आवाज थोडा अजून मला, मॉनिटरला आवाज द्या. जीवांचा कृपाळ, किती कृपा, कृपा जीवावरती करतात. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार. कृपा होता तुमची कृपा, पशु बोले वेद, संत कृपेचे हे दीप, करी साधका निष्पाप. तुम्ही संकाधिक संत मनविता कृपावंत, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, जीवांचा कृपाळ. आता 5 प्रमाण लय झाले तुम्हाला एका तुकड्यावरती. ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, ते जीवावरती ज्ञानाचा उद्बोध करतात, ज्ञान रूपे बोध करतात. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन क्षेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञान तत्दर्शन. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती आन्हावे, तरी संता या भजावे, सर्वस्वेसी तन मनु जीवे. माझी ज्ञानोबा सांगतात, चरणासी लागावे, अगरवता करावे, दास्य सकळ मग उपेक्षित आपुले. ज्ञानोबा सांगतात ही बोध शब्द आहे. किंबहुना येणे बोधे, बोध शब्द लक्षात ठेवा, येणे बोधे आम्ही असू सर्व काळ, करू ही निर्मळ हरी कथा बोध. ज्ञानाचा उद्बोध, साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, थाईच मोराला. ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, भक्तांवरती प्रेम करतात महाराज, जडजीवांच्या वरती आईसारखं प्रेम करतात. लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त, असं आईसारखं आईवत प्रेम करतात. भक्ती प्रेमाचा कल्लोळ, कल्लोळेचा अर्थ महाराज ते कधी न संपणार, का सागराच्या पाणी का तरंग हाताची खाणी. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामध्ये सांगतात असं कल्लोळ आहेत. कल्लोळ शब्द एक प्रमाण सांगू महाराज, दासा सर्व काळ तेथे सुखाचा कल्लोळ. कल्लोळ शब्द आला, ज्ञानाचा भक्ती प्रेमाचा कल्लोळ आला शब्द कल्लोळ. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे,
महाराज असे जे संत महात्मे आहेत ना ते धन्य आहेत, जगामध्ये धन्य आहेत, हरिरंगामध्ये धन्य आहेत. का धन्य आहेत? रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे, सदा रामकृष्ण स्मरेवाचे जगी धन्य तोच एक हरिरंगी नाचे. अन्वय आहे का? हरिरंगी नाचे जगी तो धन्य. बर का? रामकृष्ण वासुदेव तो धन्य, पण ते नामस्मरण सदा वाचे म्हणून धन्य. कुठं? जगी धन्य. अन्वय अर्थ. आमची जोग महाराज मामासाहेबांची जोग महाराज संस्थेची परंपरा आहे. आजूक ते संत महात्मे कसे आहेत तो महाराज सांगतात. विषयी विरक्त जया नाही अपपर. विषयापासून ती विरक्त आहेत. शब्द स्पर्श रूप रसगंध पंचविषय किंवा काम क्रोध मद मत्सर दंभंकर असेल, हे विषयापासून ते वेगळे आहेत. जरी विषय त्यांच्याकडे आले महाराज तरी सुद्धा ते विषयाचं लागून दी पाप पुण्यांगा, ते कर्म त्यांना बाधत नाही. त्या हरिदासाला, त्या संत महात्म्यांना. पुढं संतुष्ट सर्वदा स्वय व्यापक निर्धार. मी तुम्हाला हे श्लोक प्रमाण सांगतो बरं का, मी अर्थ सांगतो सोपा सोपा या वासुदेव प्रकरणातील. संतुष्ट, सतत संतुष्ट असतात, सतत संतुष्ट आहेत महाराज. ते सुख जरी झालं ना, दुःख जरी झाले तरी संतुष्ट, तरी समान आहेत. संतुष्ट याच्यावरती गीतेवरती महाराज श्लोक आहे 12व्या अध्यायामध्ये. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय हा मय्यर्पितोर मनोर बुद्धीर मदभक्त यो मदभक्त समे प्रिय हा. किती संतुष्ट वर्षेवीन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू. महाराज सांगतात असा जो आहे ना तो संतुष्ट आहे. संतुष्ट सर्वदा सोय काका व्यापक निर्धार. अजूक जाणीव शहाणीव जे सांडुनिया दोरी. कोणत्या प्रकारची जाणीव शहाणीव त्यांच्याकडे नसते. जाणीव जरी असेल म्हणजे काय, कुणी मानलं तरी जाणीव, नाही म्हणलं तरी जाणीव, कुणी निंदलं तरी जाणीव, वंदे केले तरी जाणीव. बरं का? कुणी निंदा कुणी वंदा आमा सोयीताचा धंदा. कोणी निंदिते मारी कोणी वंदिते पूजा करी. मज हेही नाही मज तेही नाही जाणीव नेनेव ओझे सांडून या दोरी. ते ओझ डोक्यावरती घेत नाही जाणीव नेनेवच. आपण वस्ती कर वर्त तसे संसारी. आणि संसारी माणसं जशी वर्तन करतात ना बरं का, तसं ते सामान्य जीवापणे वर्तन करतात. तुकोबाराय सांगतात, एक ज्ञान माऊलींची सांगतो, दिसतात आपल्यासारखे ते वर्तत दिसते देही परिते देही ना माझ्या ठाई आणि मी तयाच्या हृदयी समग्र असे. ज्ञानेश्वरी ज्ञानोबाराय सांगतात, भगवान परमात्मा म्हणतो ते दिसाय माझ्यासारखे आहेत, संसारिक जीवासारखे आहेत, परिते देही ना माझ्या ठाई आणि मी तयाचे हृदय समग्र असे. असे संत महात्मे वस्तीकर आहेत. महाराज आता एवढं त्यांनी प्राप्त होण्यासाठी, सुखदुःख समान प्राप्त होण्यासाठी, ज्ञानाचा उद्भव कृपाळ प्राप्त होण्यासाठी, जाणीव नेणीव असेल, विषयी विरक्त, संतुष्ट सर्वदा, हे सर्व होण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काय अनुकरण केलं, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काय साधना केली, कोणती स्थिती प्राप्त झाली, कोणत्या साध्यापर्यंत गेले, कोणती उत्तुंग अवस्था त्यांना प्राप्त झाली, त्यांनी काय केलं. एका जनार्दनी एकनाथ महाराज सांगतात, नित्य हरीचे कीर्तन. हरीचे कीर्तन नित्य एका जनार्दनी. कीर्तन हरीचे नित्य एका जनार्दनी. हरीचे कीर्तन. पुढं ते कसं केलं त्यांनी कीर्तन नित्य करून. आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. चिंतन सदा शयनी आसनी बर का, नित्य कीर्तन एका जनार्दनी. म्हणून ते धन्य जगी तोची एक हरिरंगीराचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. विठ्ठल विठ्ठल. हा झाला अभंगांचा सरळ सरळ भावार्थ. सगळ्यांना समजला? बोला गडी गडी बोला. तिकडे मावशांनो बोला. महिला मंडळ हा आता अभंग तुम्हाला फार मिक्सर मध्ये घालून दिला ना मी खायला. आता प्रमाण श्लोक वगैरे ते मुद्दे आहे का नाही, एवढा भावार्थ फार मिक्सर मध्ये तुम्हाला पत्ता आता तोंडातच घालायचं राहिले. असा सुंदर भावार्थ सांगितला. ही आपल्या जोग महाराज संस्थेची परंपरा. विठ्ठल विठ्ठल. ऐका, ही संतत्वावच्छेदे की लक्षणं प्राप्त होण्यासाठी महाराज संत महात्म्यांनी हे सर्व केलं. सर्व लक्षणं संतांची आहेत महाराज आपल्या उद्धारासाठी, आत्म उद्धारासाठी. महाराज ऐका, मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सप्त पाताळापासून महरलोक भूरलोक सप्त पाताळ
तर कैलास वैकुंठ स्वर्ग क्षीरसागरापर्यंत प्रत्येक मनुष्य हा संघ प्रधान आहे. कसा आहे? संघ प्रधान आहे. संगती नाहीच असा जीव तुम्हाला मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सुद्धा पाहायला मिळणार. ऐका, आता तुम्ही ज्यांच्या जवळ बसलाय ना आपापल्या, बर का संगती आहे? आपापलं पटत आहे म्हणून. बरोबर, रामायणामध्ये सांगितले समान शिले व्यसने सुसत्यम. ज्यांचे समान विचार, समान आचार, समान व्यसन. नाही कळलं म्हणजे आता ह्याच्यापर्यंत नाही जात मी, आता इथं नाही कोणी. बरं का, समान व्यसन सुसत्यम त्यांची संगती. आता हे मावश्या बसलेत बघा आपापल्या जवळच बसलेत आपल्या, नाही का? क्षीरसागर मावशी आहे का नाही? जवळ तुम्ही एकत्र बसले तुम्ही धुमाळ मावशी, आपापलं पटते म्हणूनच त्यांच्या जवळ बसला का नाही? आता ती पोरं बघा तिकडे हाय उड्या आणतात, त्याचं आपलं पटते म्हणूनच. बरोबर का नाही काका महाराज? आपापली संगती त्याप्रमाणेच ना. एवढंच नाही, देवाला सुद्धा संगतीशिवाय करमलं नाही. गुरुवर्य डोंगरे बाबांच्या श्रीमद भागवतात वर्णन आलेलं आहे आणि सुमंत बाबा नलावड्यांचे वर्णन आले श्रीमद भागवतात. एक विराट पुरुष महाराज पाण्यामध्ये पडला, त्यावेळेस काहीच नव्हतं महाराज, शून्यतम शून्य होतं. विराट पुरुष पाण्यामध्ये झोपला, पण त्याला करमलंच नाही महाराज. त्याला न करमल्यामुळे महाराज त्याने काय केलं? म्हणला करमलं नाही, एखादा जोडदार तरी पाहिजे का नाही? काय म्हणला? एखादा जोडदार तरी महाराज आपल्याला पाहिजेत. मग त्यांनी काय केलं महाराज? ओंकाराची निर्मिती त्या विराट पुरुषाने केली. काय केली? ओंकाराची निर्मिती केली. त्या ओंकाराच्या द्वारे ओम नमोजी आध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. पुढल्या तो होया पाहून घ्या, मला वेळ कमी आहे. ओंकाराद्वारे माया विशिष्ट चैतन्याची निर्मिती. गुरुवर्य कोरेकर बाबा विचारसागर. माया विशिष्ट चैतन्याद्वारे महाराज सांगतात ब्रह्मचैतन्याची निर्मिती. ब्रह्मचैतन्याद्वारे जीवचैतन्याची निर्मिती. जीवचैतन्याद्वारे महाराज सांगतात हे जगत निर्माण झालं. अर्ध नारी, याला ओवी महाराज ज्ञानेश्वर. अर्ध नारी नटेश्वरी, जो पुरुष तोची नारी, ती विचाराचरी माताई होय. हे जगत त्यांनी निर्माण केलं. आता गीता उघडा, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभू प्रलय स्थानम निधान बीजमव्ययम. हे चराचरा घवे जे प्रकृत्यात साठवे ते विसवे परमगती मी. आकाश सर्वत्र वसावे, वाळवी ना बरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावी जळी, पर्वती वैसकन संडावी, समुद्र रेखा अनुलांडावी, पृथ्व्या भूते हेवावी. ही आज्ञा माझी म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण हले, जो जगात चाळीत. आता तुकोबराया जेन हे विश्व. ऐका, ज्ञानेश्वरी आली, गीता आली, बरोबर, श्रीमद भागवत आलं. आता तुकोबराया जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवादिक संस्थापिले, 21 स्वर्गात धरले, सत्ता मात्रे आपुल्या. आलं. आता नामदेवराया तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्ते तुझी देवाला सुद्धा संगतीशिवाय करमलं. आता एकच प्रमाण आले ते थोडं मध्ये सांगतो बरं का. देवाला करमलं नाही म्हणून आपलं सुद्धा करमत नाही. म्हणून एकाचे दोन, दोनाचे चाराचे सहा, पाटील सहाचे अध्यक्ष, सहाचे आठ, आठचे दहा, दहाचे बारा, बाराचे चौदा, चौदाचे सोळा, सोळाचे अठरा, अठराचे वीस, वीसचे बावीस. बास का आता महाराज? आता पार येईल मांडवावर जाऊन आंगाव पडायची वेळ आली ना. आता पार आंगाव पडून आपलं येईल आता. महाराज सांगतो कशासाठी? संगतीसाठी ना. एवढं महाराज आता पोरींचं अवघड झालंय. 50 बायरोटे महाराज, 50 बायरोटे बरं का. मी तर म्हणतो ज्याचं लग्न झालंय ना व्यवहारामध्ये बरं का, तो भाग्यवानच म्हणावं लागणार आताच्या भाषेत. लय अवघड आहे मला, लई विचारतात राव. काळी शेंबडी पोरगी, कळलं तुम्हाला? काळी शेंबडी पोरगी
महाराज 10 एकर जमीन पाहिजे, पोरगा पुण्याला कामाला पाहिजे. अगं म्हणलं बाई तुझा अवतार बघ, तो गडी कसा असले पूर्वीच महाराज. पहिलं 15-20 वर्षापूर्वी अवघड होतं महाराज. आता लई तुम्हाला आवड सांगत नाही, पण आहे का थोडं सोपं सोपं सांगायचा प्रयत्न करतोय. तुमच्या मध्ये विश्वासात घेऊन थोडं विनोद वगैरे करण्याचा प्रयत्न करतोय. लय डोक्यावरून पण तुम्हाला जायला नको बरं का. पहिले लय आवड होतं महाराज बरं का. पुरींचं बाप आहे ना बरं का, नाना कोणाच्या मागं लागायचं, माझ्या हे झाले आता माझ्या काय लागे मरायचं आता, ज्याचं नाही त्याचं बघा आता. पुरींचं बाप मागं लागायचं पोराच्या वडिलांच्या, बघावं तेवढं. पोरी आमच्या 4-4-5-5 बोली, बघावं तेवढं. याडपटणावर देऊ बरं का. मी नाव होतो लहानपणी, माझ्यासारखा अभ्यासू म्हणजे ते लहानपणी डोकं माझं म्हणजे वेगळं होतं महाराज. साखरपुड्याला नवरदेव नवरी मनपात न्यायला तर पोरगी वाटा लावायपर्यंत मी राहायचो. कामच आपल्याला तेव्हा असायचं, म्हणजे राहायचं कारण खायला मिळायचं. का खायला तरी काय, आमटी भात बरं का, लापसी महाराज, बुंदी असलेले मोठं लेतले लिंबू, संध्याकाळची वाळवट यावा त्या पत्रावळी महाराज. आणि मग ते आमटी काय टेस्ट असते, टेस्ट आता कोणत्याच कारलेत नाही महाराज. नवरदेव लय रुसायचं महाराज. 2010 पासून महाराज मी बरं का भागवत महाराज, 10 पासून मी नवरदेव रुसताना पाहिलं नाहीच. पहिलं नवरदेव रुसायचं महाराज आधी बरं का, गडाळच नाही बरं का. ती सफारी काय होती का बरोबर, सफारीच नाही म्हणजे एवढं देऊन सुद्धा एक नवरदेव असा पाहिला महाराज, तो मला अंडरपॅन्ट बनेल घेऊन या. आमच्या वाड्यातून नावऱ्याला गडी नव बरं का काका, लग्न थांबवून तेव्हा गाडी कायची मारायची, सायकलच गडी आणायला अंडरपॅन्ट आणि टावेल. एवढं नवरदेव रोज अक्कल नाही, कोणती पॅन्टीचं पाय कोणत्या पायात घालावं हे सुद्धा अक्कल नाही. तो नवरदेव रोसाचं पण 2010 पासून मारा मी नवरदेव रोसताना पाहिलंच नाही बरं का, पाहिलंच नाही. जर एखाद्या नवरदेव रुसला बरं का महाराज, ना एखाद्या नवरदेव जर रुसला ना बरं का, नवरीला काळजी करायची गरज नाही. काय उमेदवार एक म्हणा मी तयार आहे फॉर्म भराय चला, त्यामुळे आता गडी रुसतच नाही महाराज. आता नाही अवघड आहे का नाही, चांगले गडी राहिलेत हे अवघड आहे. आमच्यात राहिले हे सगळ्यात मला वाईट वाटते. या विठ्ठल विठ्ठल जाऊ द्या. माझा विषय काय चाललाय, संगतीचा चाललाय महाराज. ही आपण संस्कार कशासाठी आहे, संगतीसाठीच ना बरोबर. देवाला सुद्धा संगत, आता माझं 5वं प्रमाण राहिलं बरं का. देवानी यांची संगती ह्या जगताची केली आहे. निवबरांची गवळून सांगतो महाराज, नामदेव पंचमालिकेमध्ये पहिलीच गवळण आहे. एकलेनीची कंठे मनोनी यायले केली निर्माण 14 भुवने परंपरा. आणि गुरुवर्य महादेव बाबा जगताप कीर्तन झालं असेल तुम्हाला वाटते. संगमा मानाचे जर 6 प्रमाण मुद्द्याला जर नाही दिली ना बरं का, तो कीर्तनकार म्हणायचे डोक्यातच काय टॅन त्याच्या, ती महादेव बाबा जगताप म्हणायचे महाराज. याच्या पुढे सांगतो ते मग त्यांचं वाक्य आहे. गुरुवर्य बंकट स्वामी महाराज म्हणायचे, एका मुद्द्यावरती जर संत प्रमाण एवढ्या सकल संतांची दिली नाही, कमीत कमी 5 तरी बरं का, तो कीर्तनकार दरिद्री मी नाही. गुरुवर्य बंकट स्वामी महाराज विठ्ठल विठ्ठल. संगतीचा संघ प्रधान जेव्हा आहे महाराज, संगती किती प्रकारची आहे, 4 प्रकारची संगती आहे. एक आहे जडाची संगती, दुसरी संसाराची संगती, तिसरी आहे देवाची, आणि चौथी आहे संत संगती. महाराज जडाची संगती काहीच कामाची नाही. मला सांगा दगडावर किती डोकं आपटलं काय परिणाम होईल का, ते आचेत नाही का नाही. दगडावर तर काही जरी केलं तरी त्याचा उपयोग. म्हणून जडाची संगती नाही. दुसरे संसाराची संगती, संसाराची संगती सुद्धा कामाची नाही. ठाऊकचाई संसार दुःखाचा, संसार दुःख मूळ उघळून पेले आपण प्रमाणात तशी अडचण नाही. महाराज सांगतात ही संगती कामाची नाही. का कामाची नाही, दुःख करा घ्यायचं ना मला संगती संसाराची. आता कीर्तना गेलो महाराज, आणि कीर्तना गेल्यानंतर एका त्या आजीने मावशीने आमटी केली महाराज. पण मला अशी भूक लागलेली, फार म्हणजे 97 कीर्तन होतं, भूक लागली. पण मावशी एकच रापाट आहे म्हणजे महाराज तुम्ही किती जण, काय तुम्ही किती जण, आणि माझं काम चालू चुरून खायचं.
आपण आता इकडलं गडी ते काय असं टिकून चुकटू तसं नाही खायचे ते मोकार नॅपकिन पुढे घ्या मग ते खा असलं नाही त्याच्यामध्ये ते असं रगड्या काम असतं ते आपल्या ग्रामीण भागामध्ये. आणि म्हणलं मावशी बघा मला भूक लागली तुम्ही थांबा नाही तरी सांगा. आता काय सांगता महाराज तरी ती इतकी ती आमटी तिखट होती महाराज तरी मी चुरून खात होतो. म्हणलं कशाला आजीला माझा गंगा यमुना सरस्वती माहिती चालली होती गाम चालला होता. म्हणलं आजी तू मावशी तुम्हाला सांग का मी जर तुमच्या आमटीतून वाचलो तर दोघं नाही तर एकटाची गडी एक बारका गडी म्हणलं आमचा भाऊ नाही तर दोघंची म्हणलं काय घेणं नाही देणं नाही. बरं म्हणलं आता तुमचा सातबारा सांगा. मी विषय चाललाय संसाराची संगती दुःखद रूप आहे बरं का. तुमचा मावशी सांगा म्हणजे महाराज मला 3 मुलं आहेत. वा म्हणलं चांगले ब्रह्मा विष्णू महेश. बरं 3 मुलं आहेत तुम्हाला. थोरला मुलगा काय करतो महाराज मुंबई हायकोर्टात जज आहे. खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं हे सगळं करतोय. म्हणलं चांगलंय. म्हणलं दुसरा मुलगा काय करतो म्हणले महाराज दुसरा मुलगा डॉक्टर. कोरोनाच्या काळात एवढी लोक लुबाडली ही त्याला नाही सांगता मला यावं लागते बाजारला इकडे तिकडे सारखं. मी कानगाव सांगतोय कानगावला गेले तुम्ही काय ऐकायलाय का आले आमच्या महाराज बघू आमचा मी दोघं 3 जण बरं का. एकाचे 4 दवाखाने केले महाराज. तिसरा मुलगा म्हणजे इंजिनियर आहे. तिसरा मुलगा पण म्हणले तो पण काय काम करीत. बरं चालते म्हणून काय करतो ते म्हणे दोघांची जीवा खातो. मग चौथा मुलगा काय करतो म्हणले महाराज चौथा मुलगा ना काय सांगू इतकं तोंड वाकडं गेलं त्या मावशीने. मला पेताड असन खाताड असन तांबाखू खात असन कामधंदा नसन करी काही नाही संकरी. तो काय करतो म्हणजे महाराज काही करत नाही बरं काही करत नाही. कडक कपडे घालतो सेंट मारतो पॉश मध्ये जातो तुमच्यासारखी बोंबलं कीर्तन करत हिंडतो गावगाव मायासारखी बघता मला माता मावशी टोला आणला ना मला. बरा सांगा ही संगती कशात झाली. संग केल्यामुळे झाला नाही. ही संसाराची संगती आहे. तुम्हाला हे कमी वाटतंय का ऐका संसार संगती किती दुखत आहे की. एकदा आळंदीहून महाराज संस्थेत असताना पुण्याकडून घरी आपलं पाटण स्टेशनला घरी यायचं होतं. इकडं मला यायचं होतं माझ्या गाडी नव्हतं मोबाईल होतं काय नव्हतं म्हणून मी ते एक जोडपं होतं ते जोडपं म्हणलं किती वाजले हो दादा सांगावं. आणि ते ताईकडे माझं लक्ष गेलं काय ते गेल्यानंतर मला खरंच विशेष वाटलं. आता आपण गावाकडली माणसं महाराज 15 वर्षापूर्वी आपण कसं ते इकडचं नियोजन तिकडलं नियोजन कसं मला त्या ताईकडं पाहून इतकं विशेष वाटलं महाराज बरं का झेंडे गुरुजी. आणि मला इतकं मला विशेष वाटलं त्या नकापासून त्या ताई मावशीचं मी डोकं पाहिलं सगळं मॅचिंगच ना राव. मला विशेष वाटलं म्हणलं लग्न केल्यानंतर एवढा आनंद वाटतं बायकोला. लग्न केल्यानंतर म्हणलं लईच अवघड आहे 1-2 पाकिट तर नुसतं ह्याच्यावरच जायची. काय ते मेकअपचं काय मेकअप सामान काय ते म्हणते ते तसलेच जायचं म्हणलं. मला तर कुठली काळजी लागली नोकरा म्हणलं लोकांकडून 400-500 रुपये वाढून घ्यावं लागतात बरं का. लग असं झालं महाराज. पाहिलं मी ते मावशी काय सांगतात आता मला मदत करा बरं का म्हणायला थोडा घसा माझा जॅम झालाय. ते आम्ही पाहिलं महाराज त्या ताईकडं पूर्ण पाहिलं. डोक्याची टिकली लाल बिंदिया लाल कानातलं चष्म्याच्या कांड्या लाल घड्याळ घड्याचं काटा सुद्धा लाल ते आकडं सुद्धा लाल नखपालीस लाल मेहंदी लाल साडी ते मुस्कटला काय म्हणतात ते काय मुस्क काय ते काय स्कार्प लाल कानातलं लाल अंगठी लाल घड्याळ लाल बरं का मेहंदी लाल चप्पल पर्स मधला आरसा सुद्धा मागला लाल मोबाईलचा कवर लाल चप्पल नवरा बोला म्हणलं काय नाही चांगलं मुस्काड धरून त्याला वाजव म्हणलं लगेच लाल होईल. मला काय सांगा ही कशी संगती आहे. संसाराची संगती दुःखदायक आहे. ही संगती करून उपयोग नाही. तिसरी संगती आहे देवाची संगती ईश्वराची संगती. ईश्वराची संगती करायला आपण सुद्धा त्यापर्यंत जात नाही. अनंत ब्रह्मांडे एका रूमी ऐसे धेंडे अनंत ब्रह्मांडे एका रूमी याचा अन्वय असा ब्रह्मांड नाही त्याचे एक केसामध्ये हजारो कोट्यवधी ब्रह्मांड. ते एका ब्रह्मांडाची पृथ्वी बरं का. त्याच्यात ब्रह्मदेव सृष्टीपालन करता संहार करता विष्णू भगवान शंकर हे आदिशक्ती गणपती किंवा पंचयतन देव बरं का. त्याच्यामध्ये आशिया खंड इलावर्त खंड भूगोलशास्त्र सांगते बरं का. भारत खंडामध्ये भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये दौंड तालुक्यामध्ये बोला पाटसगाव बरोबर. पाटसगावामध्ये आपण मला सांगा आता किती मोठा 7 वारा झाला हो. आपलं कुठं ठेगाळ आहे का आपलं कुठं देवाचं होईन का आपलं कधी होईन का. आपण म्हणतो आपण भजन करतोय काय करतो भजन
आम्ही नामस्मरण करतोय. महाराज आपलं नामस्मरण सुद्धा त्याच्याकडे प्राप्त होत नाही का? आपली निष्काम भक्ती नाही. आता ते माझा विषय नाही ते कीर्तनामध्ये. आपलं त्या पद्धतीने नाही म्हणून देव सुद्धा आपली संगती करू शकत नाही. नंबर 2 कारण का? विचारसागर सांगतो गुरुरे कोरेकर बाबा, भगवान परमात्मा आहे परमार्थिक सत्तेमध्ये बरं का, आपण व्यावहारिक सत्तेमध्ये, सांसारिक सत्तेमध्ये. आणि शास्त्र सांगतो, वेदांत शास्त्र विश्वदाची भागवत विचारसागरामध्ये सांगतात, परमार्थिक सत्ताची सांसारिक सत्तेची बरोबरी होऊ शकत नाही. हे दोन्ही भिन्न भिन्न आहेत. संत महात्मे त्यांना ज्यावेळेस रूपाला आणतात ना, आणि हे रूपावळे करून त्यांना परमार्थिक सत्तेतून व्यावहारिक सत्तेत आणतात, ती त्यांची ताकद आहे. म्हणून देवाचं आपले संपर्क होऊ शकत. आपण कवरे क्षेत्राच्या रेंजमध्ये एक सुद्धा कांडी आपली देवाकडे नाही बरं का. मिस कॉल तर नाहीच नाही बरं का. साधा व्हॉट्सअपचा आपला मेसेज नाही. फेसबुकला सुद्धा आपण लाईक नाही देवाला, कमेंट नाही आपली फेसबुकला सुद्धा देव परमात्म्याची. देवाला सुद्धा आपण हे करू शकत नाही. आता 4थी संगती सांगितली, संत संगती. आता त्याचे 2 प्रकार. संत दिसायला सारखे पण संतत्व अवच्छेदक, आणि ते संत नाही. दोन्ही दिसते सारखी, वर्म जाणे तो पारखी बर का. संताची व्याख्या तुम्हाला सांगू का? तोची संत तोची संत, तेची संत तेची संत, ज्यांचा हे ते विठ्ठले. तुका म्हणे तोचे संत, सोशी जगात जगाचे आघात ते संत आहेत. एक तुम्हाला दोहा सांगतो, जिसने काम क्रोध जिता वो केलाय संत, जिसने काम क्रोध जिता वो केलाय संत, जिसने काम क्रोध नहीं जिता वो केलाय जंत. विठ्ठल विठ्ठल अजून एक नाथबाबांचं प्रमाण सांगतो, ज्याचे गेले काम क्रोध तोची साधू ये सृष्टी. तर 2चे प्रमाण खूप झाली. हे संत तो अवच्छेदक आहे. शैले शैले माणिकम चंदनम न वने वने, साधो नाही सर्वत्र. महाराज सांगतात साधोही नाही सर्वत्र. हाचा संत महात्मा हे दिसू शकत नाही. हे दुर्लभ आहे. बहुनाम जन्म म्हणते ज्ञानमामा प्रपदेंती वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. हे संत महात्मे सुद्धा आपल्याला दिसतात सारखे, परंतु महाराज त्या संतांमध्ये प्रकार आहे. दिसतात संत पण दुर्जन असतात. तुकोबाराय सांगतात, सांगू का किती दुर्जन? दिसतात सारखे. गुरुवर्य धोंडाबाबा देगुलकर नारदी भक्ती सूत्रामध्ये सांगतात, दुसंग सर्व थैव त्याज्य हा, त्याज्य हा दुसंग हा सर्व थैवा हा. नारद मूर्ती भक्ती सूत्रामध्ये धोंडाबाबा देगुलकर सांगतात, दुर्जनाची संगती त्यागमय आहे. आमचे गुरुवर्य पांडुरंग बाबा वैद्य बाबा पाठात सांगायचे, गीतेचं गीता पारायण करत असताना गुरु वैद्य बाबा सांगायचे, जर एक हत्ती समोर आला, काय वैद्य बाबा बोलायचे, हत्ती समोर आला तर 1000 योजने लांब थांबा. पिसळलेला घोडा समोर आला तर 800 हात लांब थांबा. एखादा सर्प जर जवळ आला तर 500 हात लांब थांबवा. विंचू जर आला ना बरं का 100 हात लांब थांबा. आणि जर दुर्जन दुष्ट वाईट जर जवळ आला ना तर ते गावच सोडून द्या. विठ्ठल विठ्ठल. आमचे गुरु वैद्य बाबांचं वाक्य, हे संत महात्मे असंच त्यांचा त्याग करा. एवढंच नाही महाराज, ते इतके सज्जनाला त्रास देतात. पण एक लक्षात ठेवा, सज्जन माणसाला जर त्रास दिला, भजन करणाऱ्याला, काकडा करणाऱ्याला, हरिपाठ नित्यनियमाने करणाऱ्याला, वारकऱ्याला जर तुम्ही त्रास दिला तर महाराज तुमचा देव कुठं काम करीन सांगू शकत नाही. अरे तुम्ही त्याला किती त्रास द्या. महाराज एक दुआ एका वेळेचा असा दुआ आहे, जितने तारे गगन में, जितने तारे गगन में उतने शत्रु होय, रघुराज कृपा करे उसका बाल ही बाका ना होय. विठ्ठल विठ्ठल. कधी भजन करणार त्रास, एक वेळेस कीर्तन करायला त्रास द्या बरं का. त्याची गाडी अडवा, पाकिट घ्या, म्हणजे ठरवून यायला बरं का. हा ठणकवा चांगलं, काय अडचण नाही. तू ज्ञानेश्वरी वाचतो का? 4 कीर्तन सकाळ करतो तू. ज्ञानेश्वरी वाचतो नित्यनेम तुझ्याकडे आहे का? दाखव. हरिपाठ गाता आहे का? दाखव. नित्यनेम म्हणजे भजनी मालिका. विष्णू सहस्त्रनाम तरी वाचतो का? नाही ना, मग निवार आणा. 40-50 घेतोय त्याला पण बघा, काय अडचण नाही. मी काय सांगतो, त्रास सज्जनाला कधी द्यायचा नाही. तुकोबाराय सांगतात, त्या दुर्जनापेक्षा विंचू बरा. तुकोबाराय सांगतात, विंचू कमीत कमी एकदा चावतो. जरी विंचू चावला ना
तरी महाराज तू उत्तर देतो, पण एकदा दुर्जन जर डसला ना तर त्याचं पूर्ण आयुष्य बर्बाद होतं. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय सांगतात नाकापासून केसापर्यंत त्या दुर्जनाच्या अंगात विष आहे. विंचवाच्या नुसत्या नांगीत विष आहे. तुकोबाराय सांगतात नकापासून केसापर्यंत त्या दुर्जनाच्या अंगामध्ये विष आहे. तुका म्हणे विंचवाची नांगी पैसा दुर्जन सर्वांगी, पैसा दुर्जन सर्वांगी, पैसा दुर्जन सर्वांगी. सर्वांगी दुर्जन तैसा सर्वांगी विंचवाचे नांगी. तुका म्हणे अन्वय अर्थ तुकोबाराय सांगतात नकोच त्याचा त्यागच करायचा. जो संघ सर्व व त्याच्या नारदी भक्ती सूत्र दोंडाबादी गुरुकर महाराज संघच नको, त्याचा संघ नाही, त्याचं दर्शनही नको. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, तयाचे दर्शन नको. तुका म्हणे क्षणालाही दर्शन नको. महाराज सांगतात मग आता दुर्जनाची संगती करायची का वाईटाची करायची आपण ठरवायचे. सत्य करायचे, सत्य वागत असेल तर सज्जनाची संगती करा. असत्याचे करायचं असेल तर दुष्टाची संगती करा. पाप करायचं असेल तर वाईटाची संगती करा. पुण्य करायचं असेल तर संत संगती करा. धर्माने बघायचं असेल तर संत संगती करा. अधर्माने बघायचं असेल तर वाईटाची संगती करा. नीतीने बघायचं असेल संतांची संगती करा. अनितीने बघायचं असेल तर दुर्जनाची संगती करा. धर्माने बघायचं असेल तर संतांची संगती करा. अधर्माने बघायचं असेल तर दुर्जनाची संगती करा. आणि जर जीवनामध्ये जर आत्मउद्धार करायचा असेल तर संत संगती करा. आणि अधोगतीला जायचं असेल ना तर दुर्जनाची संगती करा. विठ्ठल विठ्ठल यालाही तुकोबारायांचं प्रमाण. पतन उद्धार संघाचा मयेला संत सेवी उद्धार संघाचा महिमा पतन. पारा सांगतात पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी. प्रमाण असं पार गुळगुळीत केलं पाहिजे. असं खालचं वरचं खाली असं पार तुमच्या तोंडात दिलं पाहिजे प्रमाण ओव्या वगैरे. तेव्हा ते आणि मजा येते महाराज. थोडंसं टेस्ट लागतं ते टेस्ट तुमच्या भाषेमध्ये. महाराज अशा प्रकारे ते संत जीवनामध्ये त्यांचं अनुकरण त्याजावे अधमा संत सेवी. ज्ञानोबा सांगतात कशाला त्यांचं वर्णन करता. मोगाशा मोग कर्मानो दुर्जनाचं वर्णन करू नका. भगवान किती मोगाशा मोग कर्मानो मोग ज्ञाना विचितसा राक्षिमा स्वरींचेव प्रकृती मोहिनी मिश्रिता. काय मूर्खाशी बोलणी वाचा वानवित वाणी श्रीलहन. ज्ञानोबा ज्ञानेश्वर सांगतात तुमची वाचा कशाला हे करता. मग काय करा. जेत वाचे विसावे ते साधू कथा. मग ते कोणते संत. पुढला श्लोक महात्मानास्तु माम पार्थ देवीं प्रकृती माम श्रितः भजन्ते नेन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम ज्ञात्वा भूतादिम अव्ययम महात्मानस्तु माम पार्थ. महाराज सांगतात अशा प्रकारे गीता माऊली सांगते. आता ज्ञानदेवी माझी माऊली सांगते जरी चायाचे चोखट मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी जया निजल्या उपवासी वैराग्य गा. आशाची संगती करा. महाराज सांगा आशाची संत संगती करा. पण त्यांची लक्षणं श्रीमद भागवतात 7 लक्षणं सांगितली बर का. किती लक्षणं तुम्हाला जड नाही जाते. हा मी सोपं सांगतो ना. सोपं सांगण्याचा प्रयत्न करतोय. निर्वय रहा मुनीर शांती. निर्वय रहा मुनीर शांती.
निर्वैर मुनीर शांती. आणि महाराज सांगतात समदर्शन निर्वैर मुनी शांती निर्वैर समदर्शन. आणि 6वं सुख आणि दुःख हे ज्यांना समान सकाळ समान असतं. महाराज पहिला आहे निर्वैर. काय आहे निर्वैर? निर्वैरता नाही निरपेक्षता. मुनीर शांती निर्वैर समदर्शन. निरपेक्षता कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करणं निरपेक्षता. यालाही माझी गीता माऊली सांगते महाराज ज्ञानेश्वरी. अनपेक्ष सुचिरदक्ष अनपेक्ष यशस् निरपेक्ष. श्रीमद भागवत आणि गीता माऊली. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीन गतव्यतः सर्वरंभा परित्यागी युमद भक्ती समप्रिय. निरपेक्ष आणि अनपेक्ष झेंडे गुरुजी ओवी सांगितली. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही रे गावा स्वकाशी चढावा. जयाच्या आसनी मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर परिवेचनी लागे शिरड ते गावी. हिमवंत दोष खाय जीविताची हानी होय तैसे सुचितो नोय सज्जनाचे. सुचितो सुचिगांग होय आणि पाप ताप जाई परी ते आहे बुडणे एक. संताचे अंग लगे पापा ते जीर्ण गंगे तेने संत संगे शुचित्व कैसे. यशस निरपेक्षता यस्मिन अनपेक्षता. विठ्ठल विठ्ठल याला ज्ञान तुम्हाला 12 वेळा सांगितलं मी ऐका ना. किती निरपेक्षता किती अनपेक्षता. महाराज साध्यापर्यंत प्राप्त होण्यासाठी संत अवच्छेदकाला प्राप्त होण्यासाठी ब्रह्मानंदाला प्राप्त होण्यासाठी भक्ती प्रेम सुखाला प्राप्त होण्यासाठी महाराज सांगतात त्या सायुज्यता प्राप्त होण्यासाठी निर्वैरता आणि जाणून महाराज सांगतात अखंडत्व प्राप्त होण्यासाठी परमात्म तत्व प्राप्त होण्यासाठी भगवान परमात्म्याच्या स्वस्वरूपाला प्राप्त होण्यासाठी परमात्म्याच्या अनुसंधानाला प्राप्त होण्यासाठी गुरुवर्य घुले बाबा सांगायचे. गुरु विठ्ठल बाबा घुले बुवा साधकाने एवढं निरपेक्षता अनपेक्षता असावं. विठ्ठल विठ्ठल आमच्या गुरुवर्य घुले बाबा सांगायचे इतकं निरपेक्षता. आवाज द्या थोडासा मला. इतकं निरपेक्षता असावी मला. इथे अनपेक्षता. किती अनपेक्षता सांगू का परमार्थामध्ये ऐका. किती अनपेक्षता बर का. संप्रदायामध्ये तुम्ही जी सेवा करताय बर का ती समाज तुम्हाला बर का एक ज्ञानोपर आहे तुकोबर आहे आहात म्हणून तुम्हाला ती मानधन देतात. का तुमच्या घरी थोडस संसारासाठी चालण्यासाठी किंवा तुम्ही तिकडे वाहून घेतले त्यामुळे. किती निरपेक्ष अनपेक्षता. पण मला 15,000 पाहिजे 25 30 35 41 तरच पिंगळा वाजणार बरं का. 50 60 45 हे दिलं तरच 500 रुपयावरून गाडी वाड्यातून अलीकडे येते. किती निरपेक्षता आहे. आणि तुम्ही पण किती हुशार आहेत माझे मायबाप. त्यांच्या क्लिपा ऐकून त्यांची गाणी ऐकून आहे का नाही. आंबडम भांबडम तंबडम काय पण गाणी ऐकून काय करून त्यांचे 30 सेकंद क्लिपा घेताय. अहो महाराज मी इथं सांगत नाही बरं का महाराज. एक मला अभिमान आहे कानगाव गावचा आणि पाटस गावचा महाराज. आणि वरवंड असेल किंवा तुमचं येवत असेल तुमचं कुटुंब असेल महाराज की चिंतनी अभंगावरती बोलणारेच महाराज लोक महत्वाचे आहेत. तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगायचे कधी बोला. तुम्हाला गीता सांगायची कधी. तुम्हाला नाट्याचे अभंग सांगायचे कधी. हे तुम्हाला सर्व कुठं सांगायचं सांगा की कुठं तुम्हाला सांगायचं आहे महाराज. मेल्यावर आपण परत नाहीचे. अरे कीर्तन परंपरा मनोरंजनाचं नाही आत्मउद्धाराचं आत्मकल्याणाचं साधन आहे. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर. विठ्ठल विठ्ठल आत्मकल्याणाचं साधन कीर्तन आहे. भक्ती विरहित इतरा गोष्टी न कराव्या ज्ञान भरे वैराग्याच्या गोष्टी विवराव्या जेणे करून ठसावी अंतरी मूर्ती श्रीहरीची कैसी ऐसी कीर्तन मर्यादा ही संतांच्या घरची ऐसी कीर्तन मर्यादा. तुम्हाला हा जोड विनंती महाराज की जीवनामध्ये मी गुरुवर्य राऊत बाबा गार्थामूर्ती राऊत बाबांचं वाक्य आहे. अरे जर वाईट कीर्तनात जर तुम्ही गेला ना थोडक्यात सांगू तमाशाच्या कीर्तनात जर गेला ना कुणाच्या तमाशाच्या कीर्तनात जर तुम्ही गेला तमाशा जर कीर्तनामध्ये तुम्ही ऐकला बरं का महाराज तर श्रोत्यासहित टाळकऱ्यासहित महाराजासहित सौजन्यासहित सगळी नरकात. नॉट निगडे महाराज दिशेचे गुरुवर्य रामबाबा राऊत. विठ्ठल विठ्ठल महाराज मामासाहेब जर आता जोग महाराज असते धोंडाबाई देगुलकर असते ना महाराज ज्यांनी ते सप्ते चालू केलेत ना महाराज ते सप्ते बंद केले असते. तुम्ही मुंबई पहा पुण्यामध्ये पहा
आपली जशी कीर्तन आहे ना आता या सप्ताहामध्ये महाराज, तशी कीर्तन महाराज मोठ्या मोठ्या सप्ताहामध्ये आहेत महाराज. कोपरगावला मी कीर्तन केलं पाठीमाग 5-6 दिवसापूर्वी महाराज. कोपरगावला महाराज त्यांनी आधीच सांगितलं, त्या ह्याच्यामध्ये मला टीप होती, अभंग सोडून महाराजांनी इतरत्र काही सांगू नये. ही शोकांतिका कीर्तनकाराला सांगायला येते महाराज, त्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी कीर्तनकाराने. विठ्ठल विठ्ठल. मला विनंती महाराज, मनोरंजनाच्या साधनासाठी देऊ नका. आत्मोद्धाराच्या आत्मोपम्य अन्य सम्यपतः शास्त्र सांगतं. आत्मउद्धार करण्यासाठी अरे आत्मव्यहा द्रष्टव्यहा निधी द्यासव्या गंतव्यहा यशेष कीर्तन हा. विठ्ठल विठ्ठल. आमच्या गुरुवर वैद्य बाबा पाटा सांगतात महाराज, निरपेक्षता अशी असावी. मुनीर शांती. मुनी म्हणजे काय? आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची साधन करत असताना मननशील असावं. मनन निधी द्यासन ध्यान धारणा ही जीवनामध्ये असावी. मननशीलता असावी. चिंतन गुरुवारी पुरे करा बाबा बर का महाराज. तत्चिंतनम तत्कथनम अन्यन्य स्मरणम, ती चिंतन असावं. त्याला मुनी म्हणतात. भगवान परमात्म्यासाठी प्राप्तीसाठी अखंड तेलवत धारा ज्याच्या अंतःकरणामध्ये असावी त्याला मुनी म्हणतात बर का. त्याला मुनी म्हणतात महाराज. मुनी, आता मला वेळ कमी. मुनी शांती, त्याच्या जीवनामध्ये शांती असावी. काय सांगतो तुम्हाला? शांती शांताबाई नाही, खालची आळी वरली आळी इकडून तिकडं ती नाही बरं का शांताबाई. ही शांती महाराज. कोणती शांती महाराज? प्रमाण द्या. प्रमाण देऊनच बोलतो. हे निगडे महाराज सांगतोय मी बर का. जे ज्ञान गंगे लहाले जीवनी पूर्णता झाले, ते तर शांतीचे आले पालव नव्हे शांती. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक मुद्द्याला तुम्हाला प्रमाण असतं. ऐशी कीर्तन मर्यादा आहे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची महाराज. शांती अशी असावी. जे तर शांतीचे आले पालव नव्हे. किती शांती ऐका ओव्या. का वर्षा काळी सरिता का चढू लागे पंडसुता, तेशे नित्ययुक्त भजता श्रद्धा दिशे यशस्व शांती. मुनीर शांती. निर्वैरता. आता मला वेळ कमी. निर्वैरता. कुणाही शत्रुत्व नाही. कुणाच्याही जीवनामध्ये आपल्या जीवनात शत्रुत्व कधीच करत नाही ते महात्मे. निर्वैरता हा भागवताचा श्लोक आहे बरं का. निर्वैरता याला परत गीता माऊली सांगतो. समशत्रोच मित्रेच तथा माना अपमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. गायीची तृष्णा हारू का व्याघ्र विष होणे मारू, अपपरू नाही चैतन्य दैसा उत्तमा ते धरिजे अदमा त्या विरिजे. हे काही जे नेनिजे वसुधा जीवी पारा सांगतात. याला म्हणतात निर्वैरता समदर्शन. कोणाचेही निर्वैरता करत नाही. मला सांगा ज्ञानोबा दृष्टांत देतात. गायी आहे आणि वाघ आहे, दोघं नाही ताण लागली आणि भीमेच्या तीरावरती गेल्यानंतर वाघाने हिंस्र पशु खाल्ला आणि रक्त तोंडावरती आलं. तोंडा रक्त आल्यामुळे महाराज ती नदी अशी म्हणली का गंगामाई तू हिंस्र आहे, तोंडाला रक्त तू पाणी पिऊ म्हणली का महाराज? नाही म्हणली. गोमाता आली, त्या गोमातेला सुद्धा पाणी दिलं. ती गाईलाही बैलालाही किंवा म्हशीलाही पाणी दिलं आणि हिंस्र शिवाला आणि त्या ठिकाणी वाघाला सुद्धा पाणी दिलं महाराज. जसं ती अपेक्षा आणि त्या अंतकरण त्या नदीचं गंगेचं भीमेचं आहे ना, तेच अंतकरण निर्वैरत हा यशस्व संत महात्मा हा. विठ्ठल विठ्ठल इतकी निर्वैरता. आता मला माझा वेळ कमी. इतकी निर्वैरता हा. आता समदर्शन हा महाराज. सगळीकडे ते जे आहेत ना सगळ्यांना समान पाहतात. समदर्शन हा. गीता सांगतो बरं का गुरुवारी वैद्य बाबा. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुने चैव शपा केच पंडिता समदर्शना. समदर्शना पंडित समदर्शना शुचि समदर्शना विद्या समदर्शना विनयता आणि समदर्शना निर्वैरता. विठ्ठल विठ्ठल. मला वेळ कमी बरं का. पुढे महाराज खाली गोड हा मशका गजू. मासा असेल तरी समान बरं का. हिंस्र पशु असेल समान, विद्वान असेल तरी समान, नम्र असेल तरी समान, आखूड असेल थोडक्यात ताईट असेल ताईट लय येत तर काहीच नाही. मोकारम ताईटवाणी वागतो. हरिपाठही पाठ नाही साधा महाराज तरी समदर्शन हा. याला काय म्हणतात? समदर्शन हा महाराज. इतकंच. किती समदर्शन, किती समदर्शन सांगू का तुम्हाला?
सर्वभूती पाहे एक वासुदेव सर्वभूती पाहे एक वासुदेव सर्वभूती पाहे एक वासुदेव सर्वभूती पाहे एक वासुदेव अहंतेचा ठाव पुसोनिया सर्वभूती एक वासुदेव पाहे. तुमच्या महाराज बर का शितोळे महाराज तुमचं पाठातलं प्रमाण जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज नरनारी जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज परिवारा जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज शारंगधारा इथे शेष समदर्शन हा सगळ्यांना समानतेने पाहतो महाराज. त्याला म्हणता समदर्शन हा सवलक्षण आहे. सुख आणि दुःख जरी त्याच्या जीवनामध्ये आलं ना. याला एक श्लोक आहे महाराज गीतेतला. तुम्हाला आज गीता सोडितच नाही तुम्हाला मी आज उघडूनच आज गीता उघडूनच पडतो. मला माहिती आहे तुम्ही हातात काहीच घेत नाही ज्ञानेश्वरी नाही घेत नाही बरं का. श्लोक सांगतो याला सुख आणि दुःखाला किती सुख दुःख त्यांना 6-7 लक्षण बरं का महाराज. त्यांना सुख जरी झालं ना दुःख जरी झालं ना मी गीता माऊली सांगतो. गीता माऊली माझी माऊली सांगते. गीता माऊली सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ओवी खालची माऊली ज्ञानोबर आहे. माऊली सांगते सुखी संतोषाय न यावे दुःखी विषदाना भजावे आणि लाभा लाभ न करावे मना माझी. अरे अरे सुख जरी झालं ना दुःख जरी झालं ना तर अंतःकरणाला हर्षा महर्षी भयद्वैगीर बरं का. हर्षा महर्षी भयद्वैगीर महाराज सांगतात यो मग भक्त समे प्रिय हा. हर्ष जरी झालं ना सुख जरी झालं ना तरी त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये ते अजिबात आपलं चित्त अंतकरण साधना चिंतन भक्ती नामस्मरण हे डळवून देत नाही. सांगा सांगा नाथ बाबा असे संत महात्मे कसे समान आहेत. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. संगती कशी करावी देवालाही करमणार नाही म्हणून संगती दुष्टाची संगती त्याग संतांची मत संगसु दुर्लभा अमोघश्य नारदी भक्तसूत्र दोंडावा देगुलकर. ती संगती कशी कुणाची संगती करून आहे ते सांगितलं. जडाची संगती बाधक संत सेवी आहे. संत संगती ती लक्षण निरपेक्ष मुनीर शांती निरवैर समदर्शना आणि सुख दुःख समान चिंतन सोपं मान तुमच्या पुढं. दिस इज द निगडे महाराज नॉट कॉफी. विठ्ठल विठ्ठल मला सांगत महाराज या पहिल्याच्या 3 चिंतन मी तयार केल्यात. किती चिंतन 3 पण मी कोणालाच देत नाही का मला कोण मागतच नाही का काय का नाही. त्यांना बाजार लागते आई माझी बाप माझा काय ते कव्वाली काय काय ते क्लिपलेच भारी निघलेत त्या काय ते मलाच पकडत नाही महाराज. काय असं मला ते मला पाठवत नाही ते तसलं महाराज. हा हे असं जाऊन द्या आपलं आहे ते संत परंपरेने. पण एक लक्षात ठेवा गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांचं वाक्य सांगतो. मामासाहेब दांडेकर सांगतात अरे सांप्रदायिक विरोधात वेगळं कीर्तन त्यांना कळलं असेल महाराज. याला मुद्दा आहे बरं का महाराज. मी पदर्श गुरुवर्य पांडुरंग बाबा घोले ज्यांचं कायल्याचं कीर्तन येतं त्यांची कीर्तन मालिका आहे महाराज. तुमच्यासाठी सांगतो महाराज जवळजवळ ते अभंगा त्याच्यामध्ये 50 कीर्तन आहेत विद्वानांचे. त्याच्यात मामासाहेब दांडेकरांची कीर्तन परंपरा सांगितली. रामदास बाबा मनसुख इथे कीर्तन झालेत कानगावला पाटसला त्यांनी कीर्तन परंपरा सांगितली. त्याच्यामध्ये मामासाहेब दांडेकरांनी सांगितलंय. त्यांना माहिती असं बहुतेक 5-50 वर्षांनी असा गोंधळ मिक्स होईल रिमिक्स होईल काला खिचडी होईल. मामासाहेब दांडेकरांचं वाक्य आहे अरे कीर्तन करून नरकात जाण्यापेक्षा बरं का महाराज कीर्तन करून असं कीर्तन करावं की जे कीर्तन करून नरकात न जाता
अरे ते कीर्तन ब्रह्मानंदापर्यंत अरे भगवत प्राप्तीपर्यंत जावं. मामासाहेब दांडेकर विठ्ठल ऐशी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरचे. हे मामासाहेबांचं वाक्य आहे. इतकं सुख दुःख समान सकळ जीवांचा जीवाची कृपाळ असतात. मी प्रमाण सांगितले कृपाळ उदार. मी सुरुवातीला तुम्हाला प्रस्तावने सांगितली अभंग सांगताना. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. ज्ञानाचा बोध देतात ते आपल्यामध्ये. बोध ड्युटी घेऊन हाती बर का. बोध ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती. गोंधळा येई जगदंबे साधबोध झाला येणे बोधे आम्ही. तुषंतीचं द्रमण या निशा सर्व भूतानाम तश्यां जागृती संयमी यश्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. हे ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. विठ्ठल विठ्ठल. हा श्लोक गीतेतला आहे बरं का महाराज. 7व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये इतकं बोध ते समान करतात. किती बोध देतात महाराज सांगतात. अखंडत्व बोध असतो महाराज. गावबा पोळ्या खाण्याच्या निमित्ताने गेला महाराज. कशाच्या निमित्ताने? पोळ्या खाण्याच्या. हरिपाठ जमणार नाही. पाठच होत नाही. एकनाथ महाराज म्हणले का तुझा हरिपाठ पाठ होत नाही गावबाला? अहो म्हणले 2024 साल मध्ये प्रवचनकार कीर्तनकाराचा हरिपाठ पाठ नाही महाराज. तुमचं नाही सांगत बरं का. नाही तुमचं सांगतात मग खोटं नव्हे नाही. तुम्ही मला इथं नाही पण ते टोल नाक्याच्या खाली घालतात. तुमचं सांगत नाही महाराज. त्यांचा नाही महाराज. तुम्ही आमचा कीर्तन जमणारच नाही. पित्त भजन नारळा बसण्याचं बोलूच नका. बसण्याचं आमचं परवाकडे जमू शकत नाही. काकडा आमचा वाकडा. काकडा वाकडा. पारायण सोपं आहे का? 5-5 तास बैठक करावं लागते पारायण करायला. जमणार नाही. तो आईला म्हणा महाराज आई चल आपलं घरी. हे आपल्याला काही जमणार नाही. नाथ बाबा मावशी. ओ मावशी इकडे या. तुम्ही कशाला घेऊन आले? म्हणजे आता बाबा तुम्हाला काय सांगू. ह्याला लागत होत्या पोळ्या खायला. काय शिमगा झालाय. 4-5 दिवस झाले पोळ्याचं पुरण संपलं. एक मावशी म्हणली नाथ बाबांका जा रोज पुरणपोळी. नाथ बाबा म्हणले बरं झालं. काय बरं झालं की आमच्यामध्ये खाणारच गडी नव्हता. कोण नव्हता महाराज? एवढाच गडी राहिला आमच्याकडे महाराज. वळकोटी टाकली ते बरं का. वळकोटी बरं का. चरित्र असं आले महाराज. ते नेहरूगावकरांचे चरित्र आहे एकनाथ महाराजांचं. ते चरित्र त्यांनी दिलेले. त्या गावबाची वळकुटी महाराज फार फाटली कुजली तरी त्यांनी बदलली. शेवटी नाथ बाबांनी त्याची वळकुटी बदली महाराज. बदलली. त्याला एकच डोक्यात सकाळ घंटा झाला डोक्यात आलं पोळी. दुपारी प्रसादाला घंटा झाला की पोळी. संध्याकाळी परत घंटा झाला शितोळे महाराज पोळी. एवढंच पोळी खायची आणि झोपायचं एवढाच कार्यक्रम त्याचा. हरिपाठ नाही विष्णूचं नाम घेता नाही ज्ञानेश्वर नाही भागवत नाही काही नाही. कीर्तन प्रवचन गायन पकवाच पिठी काहीच नाही. नुसतं पोळी. नाथ बाबांनी ठरवलं आता समाधी घ्यायची. जाणते नितवची जियावे अपकीर्ती अंगान पवे. ज्ञानोबा सांगतात शहाण्या माणसाने अपकीर्ती होण्याच्या अगोदर जावं. ही शहाण्या माणसांचं लक्षण. समाधी घ्यायची. रामायण भागवत ऐकणारे लोक म्हणले भावार्थ रामायण. नाथ बाबा हे कोण पूर्ण करणार? राहिला भावार्थ रामायण. ते म्हणले गावबा. गावबा ते विद्यार्थी हसले. विचार सागर फर्स्ट क्लास. ज्ञानेश्वरी फर्स्ट क्लास. पंचदशी फर्स्ट क्लास. सगळं ओके. गावबा नुसत्या पोळ्या. सगळं हसले ना बरं का महाराज. सगळेजण हसले. नुसते हसले सगळे. मग ते म्हटले गावबा. हा नाथबाबा म्हणले गावबा 4च्या सुमारास घंटा झाला. गावबा उठ. गावबा म्हणला नाथबाबा महाराज पोळी नाही नाही. नाथबाबा म्हणले गावबा आता पोथी. काय हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी. हस्तकृपा केली पाद प्रश कृपा प्रसाद दिला महाराज गावबाला. राहिलेलं भावार्थ रामायण पूर्ण केलं. आज भावार्थ रामायण अर्ध नाथ बाबांचं सारखं आहे. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा हा दृष्टांत तुम्हाला पाहत झाला. आता किती सुख दुःख समान महाराज सांगू तुम्हाला. किती सुख दुःख समान महाराज. तुकोबायावरती संकट आलं महाराज.
कोपला पाटील गावचे हे लोक आता मज भीत कोण घाली, मला भीत कोण घालील आता. पाटील कोपला धिंड गाली तुकोबरायांची गावाने, जीवच्या बाहेर हाकलून दिलं. गुरुवर धोंडाबाबा देगलूकरांचं वाक्य सांगतोय का? गुरुवर धोंडाबाबा देगलूकर सांगायचे, सांगतात. धोंडाबाबा देगलूकरांचे ग्रंथ आहे माझ्याकडे, त्या ग्रंथात धोंडाबाबा देगलूकरांनी सांगितले बरं का, जर संसाराचं वाटोळं झालं याचा अर्थ देवाने आपला, पांडुरंगाने आपला अंगीकार केला. आणि जर संसार चांगला झाला ना तर महाराज आपला संसाराने अंगीकार केला आणि आपल्या पारमार्थाचं वाटोळं झालं. विठ्ठल विठ्ठल. गुरुवर धोंडाबाबा देगलूकरांचे वाक्य महाराज ऐका. जीवनामध्ये इतके हाल अपेष्टा, बाईल बेली न कळता नवती संसाराची चिंता, विठू तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. तरी देखील सुद्धा सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. तरी अशी भक्त अवस्था, तरी अंतरंग अवस्था, समाधान बर का. हाकलून श्री एकांना करिता मेली, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली, तरी सुख दुःख समान. मला माहिती वेळ झालाय पण तुमचं 20 मिनिटं जास्त कीर्तन म्हणजे 25 मिनिटं उशिरा चालू झाले. तुम्हाला मी 9:30 वाजता 10-5 मिनिटं जाऊन द्या पुढं, काय अडचण नाही. जमन ना अध्यक्ष महाराज? 10-5 मिनिटं जाऊ द्या. किती सुख दुःख समान. ऐका, ज्ञानोबरायाने मधुकरीमध्ये महाराज माती काढवली. या आळंदीच्या ब्राह्मणाने इंद्राणी वाटवली 5 ब्राह्मणाच्या पोरांनी महाराज. अरे वडगाव चौकामध्ये मधुकरी जर आणली ना, त्या विसोबा खेचराने तोंडावरती लात मारावी, मधुकरी हिसकून माती मोल करावी महाराज. मांडे खावशी वाटले मुक्ताईला, तरी ह्या दुष्ट लोकांनी महाराज मांडे सुद्धा खापर दिलं नाही. पण महाराज त्याच माझ्या ज्ञानोबरायांनी नामयाचा खेचरी दाता, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, विठोबा रखुमाई. ही कृपा आता माझी ज्ञानेश्वरीची माऊलींचीच माझ्या कृपा आहे महाराज. बरं का, ऐका, तुम्ही कोणत्याही अंगाने संत महात्म्यांकडे जा, कोणते वाईट नजरेने गेला तरी उद्धार. रामेश्वर भट्ट वैरतो वा उद्धार. बरं का, बंबाजी बा वाईट नजरेने उद्धार, विसोबा खेचर वाईट नजरेने गेला उद्धार. कोणत्याही नजरेने तुम्ही जा, तुम्ही उपसात्मक बुद्धीने जरी गेला ना बरं का तरी उद्धार तुमचा संत महात्मे करतात. माझे गुरुवर्य विठ्ठल बाबा घुलेंचं वाक्य आहे, बुवा बरं का, माझे घुले बाबा सांगायचे, बुवा इतकी ज्ञानेश्वरीची सेवा करा, इतकी ज्ञानेश्वरीची सेवा करा. ती ज्ञानेश्वरीची सेवा केल्यानंतर साक्षात ज्ञानोबराय तुमचा अंगीकार करतात. विठ्ठल विठ्ठल. फुले बाबा सांगतात, सांगायचे, बुवा ज्ञानेश्वरी गाथ्याचा तुम्ही सेवा करा. अरे ज्ञानेश्वरी गाथा म्हणजे सुख दुःख समान सकळ आहे. ज्ञानाचा उद्भव गाथा म्हणजे सुख दुःख, संत साहित्य ही लक्षणं ती ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानेश्वरी आहेत. एक सांगू का तुम्हाला महाराज? गुरुवारी मारुती बाबा गुरव वारकेश संस्थेचे गुरुवारी मारुती बाबा गुरव सांगतात, अरे ज्ञानेश्वरी म्हणजे माझ्या ज्ञानोबरांनी समाधी घेताना ज्ञानेश्वरी मध्ये माझा ज्ञानोबरांनी आत्मा ठेवलाय. आत्मा कोण सांगतोय? गुरुवारी मारुती बाबा गुरु. आध्यात्मिक शास्त्री ये, अंतरंगाची अधिकारी ये, नव्हे बोलायाचे शास्त्र, संसार जनितेने शस्त्र. ऐका, आत्मा अवतरती मंत्र अक्षर ये. ज्ञानेश्वरी म्हणजे मारुती बाबा गुरु सांगतात म्हणजे साक्षात माझ्या ज्ञानेश्वरीचा आत्मा आहे. ज्ञानेश्वरी वाचा, वाचाल तरच वाचाल बरं का, नाही तर अधोगतीला जाताल. महाराज आत्म उद्धार करायचा आहे. इतकी संगती ज्ञानेश्वरीची गाथेची करा. गुरुवारी वैद्य बाबांचं वाक्य सांगतो, ऐका, 10-5 मिनिटं जाऊन दे पुढं, काय अडचण नाही. गुरुवारी वैद्य बाबा सांगतात, पांडुरंग बाबा वैद्य सांगायचे, बुवा ऐका, लक्षात ठेवा, हे तुम्हाला कधी नाही ऐकणार, लक्षात ठेवा. हा माल आहे ना प्युअर गावरान तुपे, लक्ष डालडा नाही. वैद्य बाबा सांगतात, बुवा
असा मृदंग वाजवा. वैद्य बाबा सांगतात अशी मृदंगाची साधना करा, अशी मृदंगाची सेवा करा. आणि तुम्ही मृदंगाचा अंगीकार करण्यापेक्षा मृदंगाने तुमचा अंगीकार केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माझे वैद्य बाबा आज जोग महाराज संस्थेत जा, नव्या संस्थेत, जुन्या संस्थेत एकाच आख्या पाकवाचा एकच आहे महाराज. स्वतः पाहिले वैद्य बाबांच्या कीर्तनामध्ये सुद्धा एकच गठ्ठान एक हातोडी मारली बरं का गुरुजी महाराज. एक हातोडी जर मारली ना वैद्य बाबांनी एकच गठ्ठा, एक हातोडी जर वरून मारली अख्खे घर लागायचे. कोणाचं? माझे वैद्य बाबांचं सांगतो महाराज. एकाच हातोडीमध्ये महाराज वैद्य बाबा पाकवाज लावायचे. एवढंच नाही, संपूर्ण क्लास होईपर्यंत वैद्य बाबांचा चाकण रोडला 12 ते 17 तास क्लास होईपर्यंत मृदंग त्या ठिकाणी उतरत नव्हता. का? वैद्य बाबांना मृदंग घाबरत होता. परिणाम वैद्य बाबांचा अंगीकार मृदंगाने केला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गुरुवारी बंकट स्वामी महाराजांचा प्रसंग सांगतो. त्यांचं काकडा ऐकायला बरं का गुरुजी बालगंधर्व यायचे पुण्यातून. कोण? आज जे बालगंधर्व काय आहेत ना, तुम्ही ह्या गाड्यांना आमच्या विसरा. गुरुवारी झेंडे गुरुजी संगीत विचार देत महाराज. सुंदर गातात. एवढंच नाही, ते गातात त्याच्यातलं ज्ञान आहे त्यांना. गुरुवारी आमचे आदरणीय आमचे हणगर महाराज, हणगर गुरुजी बरं का, कोणता राग आहे, कसा गावा, त्याला सम काय, ताल काय बरं का, रिता टाळ, परता टाळ नाही का, ते तुम्ही शिकवता गुरुजी. ते सर्व शास्त्रीय पद्धतीने हे लोक आहेत महाराज. आणि अशा मैफिली त्या बालगंधर्वाच्या टॉकीज मध्ये चालतात. कोट्यावधी रुपयाची एक महाराज काय चालते तिथे मैफिल चालते. ते बालगंधर्व बंकट स्वामी महाराजांचा काकडा ऐकायला पंढरपूरला चातुर्मासला रोज यायचे महाराज. कोण? बालगंधर्व. पण असं झालं महाराज, मला तुम्ही प्रश्न विचारायचा आहे. विना वाजवावा लागतो का विना ऑटोमॅटिक वाजतो? बोला महाराज. आतापर्यंत तुमचा आपला काय अनुभव? विना वाजवावा लागतो. परंतु गुरुवारी बंकट स्वामी महाराजांनी हातात विना घेतला ना महाराज, ऑटोमॅटिक तारा वाजायच्या. परिणाम महाराज बंकट स्वामी महाराजांनी नाही विण्याचा अंगीकार श्रुती मातेचा केला, श्रुतीचा आणि विण्याचा अंगीकार महाराज बंकट स्वामी महाराजांचा अंगीकार त्या विण्याने केला. विठ्ठल विठ्ठल. ही संत महात्म्याची लक्षण. अजून काय लक्षण आहे? जाणीव शानीव ओजे सांडोनी आदोरी आपण वस्त करेवरती तसे संसारी. अर्थ सांगितलाय. अजून काय? विषय विरक्त जया नाही आपपर, संतुष्ट सर्वदा स्वय व्यापक निर्धार. संतुष्ट सर्वदा श्लोक. संतुष्ट सततम योगी यातात माधुर्यश्या मय्य पितन मरण बुद्धी योमद भक्ती समे प्रिय वर्षे विन सागरू जैसा निळे नित्य निर्भरू. मारा सांगतात त्याला ओवी सांगितली. संतुष्ट सतत का वर्षाकाळी सरिता पंडू चढवला की पंडूशता त्याची नित्ययुक्त भजता श्रद्धा दिसे. मारा सांगतात ते वर्तती गा माता परस्परे बर का. किती वर्तते स्थिती ऐकाव्या. ते वर्तते स्थिती दिही ते परिता दिहीन आणि माझ्या ठाई आणि मी तयाच्या हृदयी समग्र असे ज्ञानोबराया. ते वर्तते स्थिती दिही बर का महाराज. व्यापक निर्धार अवस्था. महाराज ही 7 लक्षणं प्राप्त झाली. ही सगळी 30 7 दुने 14 18 लक्षणं ते लक्षणयुक्त संत महात्मे असतात. पण त्या संतांनी ते लक्षण प्राप्त होण्यासाठी गुरुवर्य माझे विठ्ठल बाबा घुले सांगायचे, बुवा साधकाने बर का अनुकरण करण्यापेक्षा अनुसरण करावं. काय सांगायचे माझे घुले बाबा? साधक योग्य साधकाने याच्या पुढे शहाण्या साधकाने अनुकरण करण्यापेक्षा अनुसरण करायचे. जगन्नाथ अण्णा पवार कोट घालायचे बर का. अधिकार होता महाराज बर का. तुझा अधिकार आहे का? तुझा हरिपाठ पाठ नाही साधा. हे अनुकरण न करता महाराज ऐका, अनुकरण न करता चैतन्य महाराज दिगुलकर बर का प्रवचनात महाराज ज्ञानेश्वरी मध्ये एक मला म्हणला, महाराज म्हणलं का हो तुम्ही टोपी घालत नाही? एक म्हणला, एकाला म्हणू का टोपी घालत नाही? तो म्हणला चैतन्य महाराज कुठे टोपी घालतात? अरे म्हणलं बाळा चैतन्य महाराजांचा अख्खे ग्रंथ सोडवले त्यांनी. म्हणलं ज्ञानेश्वरी गाथा त्यांचे पंचवेद सगळं पाठ आहेत त्यांचे. म्हणलं अनुकरण करण्यापेक्षा माझे घुले बाबा सांगायचे, बुवा योग्य साधकाने शहाण्या साधकाने अनुकरण करण्यापेक्षा अनुसरण करावं. सांगा महाराज ही सगळी लक्षणं प्राप्त होण्यासाठी त्यांनी काय अनुकरण केलं, काय अनुसरण केलं? अभंगाचं शेवटचं चरण. एक जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, एका जनार्दनी
नित्य हरीचे कीर्तन एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन. असं भजन केलं हे अवच्छेदकाला प्राप्त झालं. नाथबाबा सांगतात ते जगामध्ये धन्य धन्य जगी तोच एक हरिरंगी नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. कसे धन्य झाले महाराज. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. त्यासाठी त्यांनी काय अनुसरण केलं काय साधना केली. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ जाणीव शानीव ओझे सांडून आदुरी आपण वस्ती कर वर्ते तसे संसारी. म्हणून सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ विषयी विरक्त जया नाही अपपर संतुष्ट सर्वदा स्वय व्यापक निर्धार. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. हे धन्यतेला कसे प्राप्त झाले का. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. कसे प्राप्त झाले का झाले. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. सदा नामस्मरण केल्यामुळे सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. अतिशय सुंदर भव्य नियोजन आहे. ज्यांनी मला बोलवलं ते परमादरणी अद्भुतीपरम गुरुवर्य या गावचं परिसराचं भूषण दौंड तालुक्याचे भूषण गुरुवर्य सुतळे महाराज आहेत. आमचे काका असतील आमचे तरटे नाना गणेश नाना असतील गायकवाड आमचे दिवेकर महाराज असतील किंवा तुम्ही सर्वजण आता सप्ताह कमिटीवर का तुम्ही सर्वजण मृदंगमणी आता काय म्हणजे ह्यांच्यात मी बारका गडी लय मोठं गडी सगळी ह्यांनी चांगले चांगले कीर्तनकार वाजवले नाही. मृदंग वाजवला त्यांच्यासाठी महाराज असतील आणि वाजवीत जा या डोंक्याला वाजवीत जा महाराज काय अडचण नाही. मी सांगतो तुम्हाला कारण मी शेमगाज महाराज तशी अडचण नाही. महाराज इतके गोड मृदंग म्हणे ह्याच्या सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवा. अतिशय गायक मंडळी आमची महाराज मंडळी आहेत अतिशय गोड. असं वाटतं यांना कापावा आणि खावा तर परत राहायचं नाही ना आपल्याला. महाराज 7 पेक्षा एखादं 7 बरी त्या कीर्तनाला गेलो कोपरगावला महाराज त्या गायकाने पकवाजीने मला आडवी आणली. आता बरं माझा ताल बरा होता म्हणून कारण म्हणलं बाबा मी पण पकवाज वाजवलाय पाहिले तू काळजी नको म्हणलं मला कळते थोडंफार तरी जाऊ द्या. पण ही लई चांगलं सरळ गडी सगळी एकदम आमचे जीवल कंठस्थ मित्र आहे. त्यात अभंग घेतला कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी ती टाळकरी म्हणायची कंठी मिरवा तुळशी वरती करा एकादशी पुढं करा म्हणायची ना वरती करा एकादशी चाठ्याळ टाळकरी होता चाठ्याळ आगाव. पण म्हणलं त्याला काय मानवतं मोका पाकिट कापायचा. तुम्हाला महाराज एकादशी वरती करायची व्रत नाही बरं का मला वरती करा एकादशी. आणि महाराज मला बारस कुठं सोडायची म्हणलं खालती तोंड करून सोड हे का नाही कुठं सोडतो अशी विचित्र सगळी महाराज तुका म्हणे गुन्हा व्हावा वाटेसाठी जना तुमच्यासाठी प्रमाण. महाराज अतिशय सुंदर तुम्हाला धन्यवाद देतो. परम आदरणीय हरिभक्ती परायण आमचे भागवत महाराज आहेत. आदरणीय आमचे तुमच्या निंबाळकर महाराज आहेत. आदरणीय आमचे गुरुवर्य हे का नाही सर आहेत गायकवाड सर आमचे वर्गडे महाराज आहेत किंवा तुम्ही सर्वजण आहात. आता तुमचा नाम उल्लेख करत नाही पण तुमच्यासाठी एकाच ओळी तुमचं नाव घेतो ज्ञानेश्वरी